त्यानंतर आता मोठी बातमी सध्या आपण घेऊयात ती म्हणजेच आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। एक्झिट पोलनुसार अजित पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पोल ऑफ पोलनुसार अजित पवारांना फक्त 22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गटाला 44 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आपण पाहतोय पोल ऑफ पोलनुसार अजित पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे। तर या विधानसभेला अजित पवारांना हा फटका बसू शकतो। एक्झिट पोलनुसार दादांना 20 ते 28 जागांवरती समाधान मानावं लागू शकतं, तर पोल ऑफ पोलनुसार अजितदादांना फक्त 22 जागांचा अंदाज दाखवलाय आणि शरद पवार गटाला 44 पेक्षा जास्त जागांचा अंदाज आहे। त्यामुळेच 2019 सालापेक्षा यावेळी अजित पवारांच्या आमदारांची संख्या घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यानंतर आता मोठी बातमी सध्या आपण घेऊयात ती म्हणजेच आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। एक्झिट पोलनुसार अजित पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। पोल ऑफ पोलनुसार अजित पवारांना फक्त 22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शरद पवार गटाला 44 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आपण पाहतोय पोल ऑफ पोलनुसार अजित पवारांना मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे। तर या विधानसभेला अजित पवारांना हा फटका बसू शकतो। एक्झिट पोलनुसार दादांना 20 ते 28 जागांवरती समाधान मानावं लागू शकतं, तर पोल ऑफ पोलनुसार अजितदादांना फक्त 22 जागांचा अंदाज दाखवलाय आणि शरद पवार गटाला 44 पेक्षा जास्त जागांचा अंदाज आहे। त्यामुळेच 2019 सालापेक्षा यावेळी अजित पवारांच्या आमदारांची संख्या घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।